नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर के सर तुमचं स्वागत करतो KKCAच्या स्टुडिओ रूम मधून। आणि आज तुमच्यासाठी एक ग्रँड न्यूज घेऊन आलेलो आहे मुलांनो। भरपूर सरळ सेवांच्या पोस्ट निघतायत होलसेल मध्ये, ही अपॉर्च्युनिटी पुन्हा येणे नाही। आणि आजची जी ब्रेकिंग न्यूज आहे मुलांनो ती आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिलेटेड। यस मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकतात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये टोटल 620 जागा निघालेल्या आहेत, जे सरळ सेवेने डायरेक्टली तुमची एंट्री होणार आहे। आणि त्याच्यात अकाउंट्स क्लर्क म्हणजे लेखा लिपिक याच्यासाठी सुद्धा 58 जागा आहेत, ज्याच्यासाठी आपण संपूर्ण जाहिरात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि मुलांना संपूर्ण जाहिरात तशी 51 पेजेसची आहे, पण आपला जो विषय आहे बेसिकली अकाउंटंट लेखा लिपिक त्याच्याविषयीची पूर्ण आपण माहिती घेणार आहोत। सो मुलांनो 27/3/2025 रोजी तुम्ही बघू शकता 27/3/2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे। आणि त्याच्यानुसार नवीन मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, तर ती भरण्यासाठीची प्रोसेस वगैरे दिलेली आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स होणार आहेत। बरं, एकूण जागा किती आहे तर 620 ग्रँड पोस्ट मुलांना 620 जागा आहे। आणि ॲप्लिकेशन सुद्धा स्टार्ट झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होणार आहे सर, ही किती दिवस राहणार आहे, याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे, फीस काय आहे, प्रत्येक गोष्ट याच्यात कव्हर करणार आहे। त्याच्यामुळे एंड पर्यंत थांबा, पेशन्स ठेवा, प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल, तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही, अशा प्रयत्न करणार आहोत नक्कीच। ठीक आहे, सर्वात आधी मुद्द्याची गोष्ट सर, पोस्ट कोणत्या तर खूप साऱ्या पोस्ट आहेत होलसेलमध्ये, सगळं रीड करायला सुद्धा अवघड आहे। पण आपल्या मुद्द्याची गोष्ट जी आहे ॲज अ कॉमर्स मुलांना KK कॉमर्स अकॅडमी हा एक कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे, तर आपण कॉमर्सचे क्लासेस घेतो आणि कॉमर्स रिलेटेड ज्या स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे ज्याच्यात अकाउंटन्सीचा जो सिलेबस असतो त्याच्याशी रिलेटेड आपण क्लासेस घेतो। तर जसं तुम्ही बघू शकता 27 नंबरला गट क ही पोस्ट आहे, त्याच्यात लेखा लिपिक नावाची म्हणजेच अकाउंट्स क्लर्क या नावाची पोस्ट आहे। मुलांना याच्यात पेमेंट S6 राहणार आहे, पेमेंट ग्रेड जे आहे S6 आहे। आणि 19,900 ते 63,200 लिहिलेले आहे, पण अप्रॉक्सिमेट असा अंदाज आहे की जवळपास 35,000च्या आसपास याचा पेमेंट असावा। ठीक आहे, आणि एकूण 58 जागा दिलेल्या आहे मुलांना याच्यात अकाउंटंट पदासाठी, लेखा लिपिक या पदासाठी 58 जागा दिलेल्या आहेत, ज्या की चांगल्या जागा आहेत नक्कीच। आता हे ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होईल तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन होणार आहे। ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 28 मार्च 2025 पासून, म्हणजेच शुक्रवार उद्यापासून मुलांना। ठीक आहे, जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायची लास्ट डेट काय आहे ते पण क्लिअरली मेन्शन करून दिलं आहे, 11/5 म्हणजे 11 मे 2025 ला रात्री 11:55 याचा वेळ राहणार आहे। शेवटच्या मोमेंटपर्यंत जाऊ नका, लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप करू शकतात। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपण सगळं बघणार आहोत। आणि ऑनलाईन परीक्षेची डेट काय राहणार आहे अजून त्याच्याबद्दल काही अपडेट दिलेलं नाही आहे। आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची जी संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट आहे त्याच्यावर त्याचे अपडेट दिले जातील। ओके, त्याच्यात अपडेट दिले जातील की परीक्षेची डेट काय राहील वगैरे। सो तसं हॉल तिकीटमध्ये वगैरे सर्व गोष्टी येतीलच एक्झाम डेट रिलेटेड। आता याची फीस किती, ओपन म्हणजे जनरल रिझर्वेशन जनरलसाठी 1000 फीस आहे, आणि जे मागास वर्ग किंवा अनाथ वर्ग आहेत प्रवर्ग त्यांच्यासाठी 900 रुपये ही एक्झाम फीज राहणार आहे। मुलांना याच्या डिटेल टाइम टू टाइम nmmc.gov.in या वेबसाईटवर जरी येत असल्या तर याच्या डिटेल्स तुम्हाला KKCA या यूट्यूब चॅनलवर भेटतच राहतील। काय टेन्शन नाही पोरांनो, कुठे वेबसाईट शोधता, वी आर देअर फॉर यू। याच्या रिलेटेड जे अपडेट येत राहतील ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, त्याच्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल। खाली दिलेलं लाल बटन आहे मुलांना, लाल पेमेंट म्हणजे सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन क्लिक केल्यावर पैसे लागत नाही, त्याच्यामुळे बिंदास तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकतात आणि सबस्क्राईब करू शकतात। मुलांना आता पदनाम, आता एकूण भरपूर जागा आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्टली आपली जी लेखालिपिक आहे त्याच्या जागेवर जातोय। बघा मुलांना 27 नंबर पदनाम, ज्याला लेखालिपिक पद आहे, गट क ची श्रेणी आहे आणि वेतन श्रेणी S6 म्हणजे 19,900 ते 63,200, म्हणजे तुम्ही सध्या तरी डोक्यात 35,000च्या आसपास ठेवू शकतात। ठीक आहे, एवढी तुमचं सॅलरी राहणार आहे स्टार्टिंग। आता मुलांना एकूण जागा पदसंख्या किती तर जसं आपण बघितलं 58 जागा आहेत एकूण जागा। त्याच्यात सर्वसाधारणसाठी 24 जागा आहेत, महिलांसाठी 30% आरक्षित म्हणजे 18 जागा आहेत। नेक्स्ट माजी सैनिक 8, अंशकालीन 6, खेळाडूंसाठी 1 आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 1 अशा प्रमाणे जागेचं वाटप केलेलं आहे। अशा एकूण 58 जागा आहेत। मुलांनो आता सर्वात मोठा विषय एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे ही एक्झामसाठी कोण पात्र आहे, कोण एक्झाम देऊ शकतं। तर मुलांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे पाहिजे।
आता वाणिज्य शाखेची पदवी सिंपल कॉमर्स ग्रॅज्युएट सांगितलेलं आहे, याच्यात कोर्सचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे, फक्त बीकॉमच आहे किंवा असं एखादा स्पेसिफिक कोर्स मेन्शन न करता त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे. मग कॉमर्स ग्रॅज्युएटच्या कॅटेगरीमधले सर्व पोस्ट याच्यासाठी एलिजिबल राहणार आहेत. ठीक आहे. दुसरं, याच्यात टायपिंगचं खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना. मराठी टंकलेखनाचे म्हणजे मराठी टायपिंगचं 30 शब्द पर मिनिट, 30 MPS म्हणतात, 30 वर्ड्स पर मिनिट, WPM, जो पण स्पीड असतो. सो 30चं स्पीड पाहिजे मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंगचा वेग मर्यादा. आणि इंग्रजी टायपिंग म्हणजे इंग्लिश टायपिंगचा 40चं स्पीड पाहिजे. याचे तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे मुलांना. सो टायपिंगचा कोर्स झालेला पाहिजे, मराठीचा स्पीड 30 आणि इंग्लिशचा स्पीड 40 एवढा स्पीड असणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ह्या एक्झामसाठी इलिजिबल आहात. आता याच्यात इक्विव्हॅलेंट म्हणजे याच्याशी सम दुसऱ्या परीक्षा वगैरे असं काहीही दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात ज्या शंका असतात की सर याच्याऐवजी तो कोर्स चालेल का, तो चालेल का, तो चालेल का, तर इथे दिलेल्या भाषेनुसार एवढंच क्लिअर समजतंय की तुमच्याकडे क्लिअरली टायपिंगचा कोर्स पाहिजे, मराठीचा स्पीड 30चा स्पीड आणि इंग्लिशचा 40चा स्पीड, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. दुसरं काहीही आवश्यक नाही. तुमच्याकडे MSc IIT तुमच्याकडे CCC तुमच्याकडे लँग्वेज आहेत, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे आणि एक्झामसुद्धा इंग्लिश मराठीमध्ये होईल एक्सपेक्टेड आहे मुलांना. आता ही मुंबई महानगरपालिकेच्या पेक्षा एक्झाम असल्यामुळे इंग्लिश मराठी बायलिंग्वल एक्झाम असणं एक्सपेक्टेड आहे मुलांना. हे झालं पदनाम म्हणजे पदांबद्दल जागा, 58 जागा आणि त्यांचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया. आता मोठा विषय एज लिमिट काय, सर कोण एक्झाम देऊ शकतं. तर मुलांना एज स्टार्टिंग 18 वर्षापासून तर 38 पर्यंत, खुला वर्गासाठी 38 वर्षापर्यंतचे त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे. आणि जे मागासवर्गीय किंवा अनाथ उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची शिथिलता दिलेली आहे, म्हणजे 38+5 म्हणजे 43चं एज लिमिट दिलेलं आहे. जर कोणी स्पोर्ट्स कोटामध्ये असतील तर त्यांना सुद्धा 43चं एज लिमिट दिलेलं आहे. माजी सैनिक असतील, खुला वर्ग, सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्ष म्हणजे जेवढ्या वर्ष त्यांनी सेनेमध्ये असलेले +3 वर्ष आणि मागासवर्गासाठी +3 सेम दिलेला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा वयोमर्यादा 45 आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी वयोमर्यादा 55 आहे. आणि जर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी 45ची वयोमर्यादा आहे. तर मुलांना वयोमर्यादा बऱ्यापैकी दिली, 18 पासून 38 पर्यंत सर्वांसाठीच आहे. आणि बाकी स्पेशल कॅटेगरीसाठी 5-5 वर्षाचं रिलीफ दिलेलं आहे अकॉर्डिंगली. ठीक आहे मुलांना. ही वयोमर्यादा कधी पूर्ण पाहिजे तर 11/5/2025 म्हणजेच ॲप्लिकेशन फिलअप करायची लास्ट डेट 11/5/2025ला लास्ट डेट आहे ना ॲप्लिकेशन फिलअपची, त्या दिवशी तुमचं वयोमर्यादा हे कंप्लीट झालेलं पाहिजे. जेवढं एज लिमिट दिलेलं आहे तेवढं तुमचं कंप्लीट पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, एज लिमिट झाला तर सर्वात महत्त्वाचा विषय पेपर राहणार कसा, त्याच्यात विचारलं काय जाणार, पेपरचा पॅटर्न काय. तर मुलांना पेपरचा पॅटर्न कसा आहे बघा. लेखालिपिक गट क ही जी पोस्ट आहे एकूण 100 मार्काचं 100 क्वेश्चन राहणार आहेत मुलांना तुम्हाला 200 मार्कासाठी. ओके, 100 क्वेश्चन × 2 200 मार्काचा पेपर राहणार आहे, 2 तास राहणार आहे. आणि सर्व MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला राहणार आहेत. कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहील ऑफकोर्स. तर मुलांना 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी आहेत. आणि निगेटिव्ह मार्किंगबद्दल इथं अजून तरी काही मेन्शन केलेलं दिसत नाही आहे. ठीक आहे. आता मुलांना पेपर 100 क्वेश्चन जे राहतील ते कसे राहणार आहेत तर मराठी 15 क्वेश्चन राहतील, इंग्रजीचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषय 40. ठीक आहे. सो मराठीचे 15, इंग्रजी 15, GKचे 15 आणि रिझनिंगचे 15 असे हे 60 मार्क झाले. हे 60 अरे थांबणार रे हे 60 मार्क झाले. आणि संबंधित विषय म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज ज्याला आपण अकाउंट्स म्हणूया या पोस्टसाठी, जेव्हा विषय लेखालिपिकचा असतो, अकाउंटंटचा असतो, अकाउंटंट क्लर्क, तर त्यांच्यासाठी अकाउंटंट म्हणजेच अकाउंट्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर प्रोफेशनल नॉलेज हा सब्जेक्ट तुम्हाला 40 मार्कासाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. विचारलं जाईल, शक्यता नाही, विचारलं जाईल 40 मार्कासाठी तुम्हाला हा सिलेबस राहणार आहे. सर 40 मार्कासाठी सिलेबस काय असेल. ओके मुलांना, तुमची शंका लगेच 1 मिनिटात क्लिअर करतो. सिलेबस काय राहणार मुलांना, यूट्यूबवर जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे KKCA, आपलं जे यूट्यूब चॅनल ऑलरेडी तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर काही विशेष नाही. याच चॅनलमध्ये व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओजमध्ये मागे गेल्यानंतर थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ लगेचच सापडेल. बॅच अनाउन्समेंट मुलांना, महाट्रान्सको 2 हप्त्याचीच व्हिडिओ 12,000 मुलांनी बघितले मुलांना. महाट्रान्सको भरती 2025 जे होते आहे त्याच्यात आपण पूर्ण सिलेबस संपूर्ण सिलेबस याच्यात सांगितलेलं आहे की ह्या पोस्टसाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. तर हे पूर्ण डिटेल व्हिडिओ मुलांना 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर मी ऑफकोर्स 1-2 मिनिटात इन्फॉर्मेशन देणं चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे मी अजून त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मेन्शन न करता एवढं सांगतोय की हे व्हिडिओ प्रत्येकाने आवर्जून बघावं.
प्रत्येकाने बघावं, तुम्हाला सिलेबसची आयडिया येईल की ॲक्च्युली याच्यात काय काय विचारलं जाऊ शकतं आणि किती तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करण्याची गरज आहे. 40 मार्काचा सिलेबस आहे आणि हा एक इंडिव्हिज्युअल हा एकच सब्जेक्ट आहे ना सगळ्यात जास्त मार्कासाठी विचारलेला. बाकी सर्व 15-15 क्वेश्चन असले तरी हे 40 मार्कासाठी विचारलेलं आहे. ठीक आहे मुलांनो, आता याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्स जर बघाल तुम्ही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्या तुम्हाला शुभम सरांचा नंबर दिसेल. शुभम जैन सर जे आपले बॅच कोऑर्डिनेटर आहेत आणि आपल्या बॅचेसबद्दल पण इन्फॉर्मेशन देतो. पण समजा ही सिलेबसची PDF पाहिजे असेल तुम्हाला तर हे बघा, टेलिग्राम चॅनल टू गेट द PDF. मुलांना ही PDFची लिंक आहे. या लिंकवर क्लिक करताच डायरेक्ट टेलिग्रामवर तुम्ही पोचाल आणि टेलिग्राममध्ये महाट्रान्सको ॲडव्हर्टिजमेंट आणि त्याच्याखाली पूर्ण डिटेल सिलेबसची PDF दिलेली आहे. सिलेबस फॉर महाट्रान्सको बॅच ही PDF तुम्हाला भेटेल मुलांना. डिटेल PDF डाउनलोड करू शकता. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेंट, एव्हरीथिंग त्याच्यात डिटेल मेन्शन केलेलं आहे. आणि मुलांना त्याच्यात इतकं सेग्रिगेटेड आहे, म्हणजे अकाउंट्स आहेत तर अकाउंट्समध्ये काय विचारणार, टॅक्सेशन आहे तर त्याच्यात काय येणार, कॉस्टिंगमध्ये काय येणार, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितली गेलेली आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. आता याचा स्टडी कसा करावा किंवा कुठून स्टार्ट करावं हेच कळत नाही आहे. ही पोस्टसाठी प्रिपरेशनसाठी काहीतरी गाईड करा. पहिली गोष्ट मुलांना, तुमचं प्रिपरेशन आत्तापासून डेडिकेटेडली चालू केलेलं नक्कीच बेटर राहील. कारण एक्झाम डेट आलेली जरी नसली पण ॲप्लिकेशनची डेट, लास्ट ॲप्लिकेशनची डेट आलेली आहे आणि लवकरच एक्झामसुद्धा येईल, त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला येईलच. आता याच्यासाठी तुम्हाला जस्ट कोणते कोर्स आपण देऊ शकतो. KKCA तुम्हाला जसं मी सांगितलं, KK कॉमर्स अकॅडमी, तर आम्ही कॉमर्स रिलेटेड आमचं स्पेशलायझेशन असल्यामुळे आम्ही त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिस तुम्हाला देऊ शकतो. मुलांना ही आपली वेबसाईट आहे kkca.edu.in किंवा सोपं एकदम सगळ्यात बेस्ट, तुमची प्ले स्टोअर तुम्ही अँड्रॉइड यूज करत असाल तर प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करून घ्या. नाव आहे KKCA. आणि जर तुम्ही ॲपल युजर असाल तर ॲप स्टोअरवर नाव आहे माय कोचिंग बाय ॲपेक्स. ठीक आहे, आणि मुलांना आपल्या यूट्यूबवर ते पण व्हिडिओ अवेलेबल आहे की ॲप कसं डाउनलोड करावं, कसं कोर्स घ्यावा, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर पेड कोर्सेस नावाच्या सेक्शनमध्ये जर गेले तर महाट्रान्सकोचे कोर्सेस तुम्हाला दिसतील. तर याच्यात आपण जे कोर्सेस बनवलेले मुलांना महाट्रान्सकोसाठी, सर मग हे याच्यासाठी रिलेव्हंट आहे का? 101% मुलांना. पहिली गोष्ट, ज्या मुलांनी ऑलरेडी जबरदस्त रिस्पॉन्स भेटतो मुलांना, थ्रूआउट महाराष्ट्र कंटिन्युअस मुलं जुळत आहेत, प्रत्येक दिवशी नवीन मुलं जुळत आहेत. तर महाट्रान्सकोची ज्यांनी बॅच घेतलेली आहे मुलांना, ही एक्झामचा तुम्ही फॉर्म भरत असाल नवीन मुंबई महानगरपालिकेसाठी तर 100% बिंदास फॉर्म भरा मुलांना. याच्या बाहेर तुमचा सिलेबस नाही जाणार. ही सर्वसमावेशक बॅच आहे. त्याच्यात आपण 61 चॅप्टर कव्हर केलेले आहेत मुलांना. एवढा ह्यूज सिलेबस कोणी दिलेला नाही, एवढं कोणी लाईव्हमध्ये टीच करत नाही. प्रत्येक लेक्चर लाईव्ह होतं मुलांना. पूर्ण महाराष्ट्रात एकुलती एक अकॅडमी आहे जिथं तुम्हाला डेप्युटी मॅनेजरची बॅच घेतली जाते मुलांना. बिंग प्रोफेशनल बाय प्रोफेशनलकडनं शिका. CA कडनं तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला भेटते आहे. तर आपण छोटे कोर्स सुद्धा बनवले मुलांना. कोणाला फक्त प्रॅक्टिस करायची, टेस्ट सिरीज पाहिजे, 777 मध्ये टेस्ट सिरीज आहे. ओके, त्याच्यानंतर महाभारत बॅच पाहिजे, पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं आहे. 3333चा कोर्स आहे मुलांना. त्याच्यात नोट्स, टेस्ट, क्रॅश कोर्स म्हणजे रिव्हिजन बॅच, रामबाण बॅच सर्वच भेटणार आहे. रामबाण बॅच म्हणजे हा थोडक्यात क्रॅश कोर्स आहे मुलांना, म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये शिकवलं जाईल. फक्त सॅटर्डे संडे 2 दिवस लेक्चर असतात. प्रत्येक लेक्चर लाईव्ह असतं. लाईव्ह लेक्चर झाल्यावर लगेच त्याची रेकॉर्डिंग भेटते जी तुम्ही मल्टिपल टाईम बघू शकता. संजीवनी बुटी बॅच हा एकदम शॉर्ट कोर्स आहे. 99 रुपयाचं एक तिकीटचं पिक्चर आहे आणि हा 7 तासाचा 6 ते 7 तासाचा कोर्स राहणार आहे. दुसरं डेप्युटी मॅनेजरची बॅच. मुलांना जर तुम्हाला कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, दिस इज ऑल राऊंडर बॅच. डेप्युटी मॅनेजरच्या बॅचमध्ये आपण काय करतोय, म्हणजे महाभारतचं सर्व कंटेंट आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त डिटेल हाय एंडचं जे CA इंटरच्या मुलांना दिलं गेलं पाहिजे सिलेबस, CA इंटर क्लिअर केलेल्या मुलांसाठी, डेप्युटी मॅनेजरसारख्या पोस्टसाठी, त्यांच्यासाठी सर्वसमावेशक हा बॅच बनवलेला आहे. याच्यात खूप हाय लेवलचं कंटेंट राहणार आहे आणि डेफिनेटली मजा येणार आहे सॉल्व्ह करायला. ठीक आहे, आणि नोट्स, जर तुम्हाला फक्त नोट्स हवे असतील तर 111 रुपयामध्ये नोट्ससुद्धा आहेत. फक्त नोट्स डाउनलोड करू शकतात, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात, त्याच्या प्रिंट काढू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या गोष्टीचा ॲक्सेस पाहिजे सर्व गोष्टी आपण दिलेल्या आहेत. मुलांना जर तुम्ही ही बॅच ऑलरेडी जॉईन केलेली तर तुम्ही डेफिनेटली हा फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही हा फॉर्म भरायचा विचार करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर नवी मुंबईचे जे लेखालिपिकसाठी पोस्ट आहे तर लेखालिपिक सेम पोस्ट असल्यामुळे नवीन कोर्स आम्ही नाही बनवणार आहोत. सेम कोर्सचं कंटेंट आहे, तुम्हाला त्याच्यासाठी इनफ आहे 101%. आणि मुलांना कोणताही तुम्हाला शंका असेल तर शुभम जैन सर आहेत, तुम्हाला हेल्प करतील. आणि एकदम क्लिअर करतो, मी परत चौथ्यांदा सांगतोय की कॉमर्सचे क्लासेस असल्यामुळे प्रोफेशनल सब्जेक्टमध्ये आमचं स्पेशलायझेशन आहे. आम्ही फक्त त्याचे क्लासेस प्रोव्हाइड करतो. बाकी मराठी, इंग्लिश वगैरे त्याचे कोणतेही कोर्सेस किंवा त्याच्यात कोणतंही कंटेंट दिलं जाणार नाही आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि मुलांना नोट्स या कम्प्लिटली इंग्लिशमध्ये राहतील, टीचिंग पूर्ण मराठीमध्ये राहील, टेस्ट सिरीज जी राहील ती इंग्लिश आणि मराठी बायलिंग्वल राहील. प्रत्येक क्वेश्चन इंग्लिशमध्ये राहील. वरती शिफ्ट करायचं ऑप्शन येतं, शिफ्ट केलं का तुम्ही ऑटोमॅटिकली शिफ्ट होतात मराठीमध्ये. असं सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तरीही काही शंका असतील तर डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत. लवकरच भेटूया मुलांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर CA KK सर. टेक केअर, बाय बाय.